नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा, TIT 3 एक्झाम मध्ये पास कसं व्हायचं, चांगल्या गुणांनी कसं पास व्हायचं आणि येणाऱ्या काळामध्ये TR हा शब्द कसा लावून घ्यायचा सुरुवातीला आपल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, कारण पुंडे सर एकदम ॲक्युरेट माहिती देतात। विद्यार्थी मित्रांनो, किती लोकांना आपण आतापर्यंत मागचे व्हिडिओ काढून बघा, इतिहास साक्षी आहे। प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत आलेलो आहे, मे जून शिवाय परीक्षा होणारच नाही, मे जून उजडेलच। बऱ्याच लोकांनी गवगवा केला की फेब्रुवारी मध्ये एक्झाम होईल। काही लोकांचं असं पण म्हणणं होतं की एक्झाम कस काय होणार, 2017 ला झाली, 2022 ला झाली, आता 2025 ला कस काय होणार एक्झाम। मित्रांनो, काळ बदलत गेलेला आहे। कोर्टानं सुद्धा सांगितले की दरवर्षी शिक्षक भरती घ्या, महाटीईटी दरवर्षी घ्या, शिक्षक नवनियुक्त हजर करा, शिक्षकाचे जसे पद रिक्त होतील तसे शिक्षक भरती घेत चला। मित्रांनो, आता एक कंटिन्यू ट्रायल राहणार आहे पुढे। तुम्हाला आता मी एक थोडक्यात सांगतो, CBSE पॅटर्न। तुम्ही बरेच लोक आता याबद्दल सुद्धा निगेटिव्ह आहे। पहिलीच्या वर्गाला CBSE पॅटर्न आणलेला आहे, पहिलीच्या वर्गाला, फक्त पहिलीच्या वर्गाला। त्यांना सुद्धा आता शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि आगामी काळामध्ये रिटायरचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। आता ही जी काही भरती आहे, या शिक्षक भरतीमध्ये आता पहिला मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमचे सर्व महिला मंडळ असतात या शिक्षक भरतीमध्ये। जास्त करून महिलांनी D.Ed B.Ed केलेला आहे, अभ्यासात फार मोठा गॅप आहे। संसारामधून, शाळेच्या व्यापामधून किंवा इतर कामामधून आपल्याला वेळ मिळत नाही, त्यावेळेस अभ्यास कसा करायचा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा वेळ तुम्हाला द्यायचे व्यवस्थित। नियोजनाला मी आहे, नियोजन मी करून देतो, काय करायचं ते सर्व। आता आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना मी डायरेक्ट सांगितले, रोजचे एक रखाना तयार करा, आजच्या डेटला मी काय अभ्यास केला लिहून ठेवा। तुमचा 20-21 दिवसामध्ये किती अभ्यास झाला हे तुमच्या लक्षात येईल आणि परीक्षेपर्यंत किती अभ्यास केलाय आपण हे पण आपल्या कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास येईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या शिक्षक भरतीमध्ये आपलं टार्गेट म्हणजे 150+ टार्गेट आपण कंप्लीट करू। आता हे टार्गेट अचीव्ह झालं नाही बाबा, काय अडचण नाही, पण हे टार्गेट ठेवून चला ना तुम्ही पुढे, स्टेप बाय स्टेप टार्गेट ठेवून चला। आता सर्वांची एकच काही गडबड असते, काय करायचं, मार्केटमध्ये जायचं, एक बुक आणायचं, त्याला सारखं सारखं वाचत राहायचं नाही। लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी करणं गरजेचं आहे ते सांगतो। पहिला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ताला आपल्याला दिवसभरामधला साधारणपणे अभ्यासाच्या 75% तुम्ही बुद्धिमत्ता व अंकगणित या विषयाचा अभ्यास करावा, माझं स्पष्ट मत आहे। म्हणजे साधारण तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल दिवसभरामध्ये शेड्यूल काढून, तर 3 तास तुम्ही या विषयाला देणं अपेक्षित आहे, ते पण IBPS पॅटर्न नुसार। IBPS पॅटर्न तुम्हाला माहित असेल, काही लोकांनी TIT 2 दिलेली आहे, काही लोक नवनियुक्त आहेत, देणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायचं नाही, सर्वात महत्वाचं, आणि गडबड होऊ द्यायची नाही, व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप जायचंय। आपल्याकडे दिवस किती आहेत बघा, लक्षात घ्या। मार्च महिना 10 दिवस, एप्रिल महिना 30 दिवस, यदा कदाचित मे महिना आणि जून महिन्याच्या एंडिंगला परीक्षा व्हावं असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, आणि होईल सुद्धा मित्रांनो। जूनच्या एंडिंगला परीक्षा होईल साधारण, तिचे सुद्धा 20 दिवस तुमच्याकडे आहेत जून महिन्यातले। आता मागे पुढे कुणाचा लवकर येईल, कुणाचा पहिल्या दिवशी येईल नंबर, वेगवेगळी सिच्युएशन आहे। हे 61, 10, 71, 71, 20 म्हटलं तर आपल्याकडे 90 दिवस आहेत मित्रांनो। अजून किती दिवस आहेत, 90 दिवस आहेत। या 90 दिवसाचं काटेकोर नियोजन करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। काटेकोर नियोजन म्हणजे तुमचा दिवसभरामधला 4 तास स्टडी। आमच्यासारखे क्लासवाले तुम्हाला शिकवतील, खरं आहे सगळं बरोबर, तुम्ही क्लास लावलेले असतील, सगळं काही केलेलं असेल, पण मेन मुद्दा काय, तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात का, तुमचा सराव तुम्ही कंटिन्युटी ठेवलेली आहे का, तुम्ही क्लास ऑनलाईन लावले असतील तरी तुम्ही त्या क्लास मधलं जे महत्वाचं आहे शिक्षक सांगतील ते लिहून घेताय का, यावर फोकस करा मित्रांनो। आता मी तर या 90 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना एकदम मोजके आणि अति महत्वाचे सोप्या पद्धतीने ट्रिकच्या माध्यमातून बुद्धिमत्ता अंकगणिताची व्यवस्थितरित्या तयारी करून घेणार आहे 100% मित्रांनो। याच्यामध्ये आपलं आतापर्यंत रेकॉर्ड बघितलं, 2022 चे रिझल्ट जे लागलेत ना, त्यांना एकदा विचारा, क्लास
कोणते चांगले आहेत, तिथे आपलं गुरु अकॅडमीचं नाव निघाल्याशिवाय राहत नाही. कारण त्यावेळेस जर विचारात घेतलं 2022च्या TAIT एक्झामला कॉम्पिटिशन क्लासच्या माध्यमात खूप कमी होतं. भरपूर लोक नव्हते असे जे काय आता जे काय क्लासवाले आहेत सध्या आमच्यासारखे मी माझ्या स्वतःवरच घेतो, असे लोक अगदीच कमी होते. त्यावेळेस आपला क्लास होता. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आपले विद्यार्थी सिलेक्ट पण झाले. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. 9665484048. तुम्हाला मी देतो रिझनिंग मॅथच्या आयडिया, पण मला तुमच्याकडून रिझल्ट अपेक्षित आहे, हे महत्वाचं आहे. बरोबर, म्हणजे तुम्ही रिझल्ट दिला तरच आमचं भवितव्य चांगलं असणार आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे रिझनिंग मॅथचं अॅक्युरेसी तुमची वाढली पाहिजे. ट्रिकच्या माध्यमातून कमी वेळेमध्ये प्रश्न सुटले पाहिजे, यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. म्हणून दिवसभरातला 4 तासातला 3 तास वेळ तुम्हाला अंकगणित आणि रिझनिंग साठी देणं अपेक्षित आहे. 1-1.5 तास मार्गदर्शन आमच्यासारख्या लोकांचं लाभलं म्हणजे तुम्ही त्या 1-1.5 तासामध्येच समाधानी राहू नका, त्याचा इतरही सराव करणं खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, अभियोग्यतेमध्ये जर विचारात घेतलं, मानसशास्त्र आहे त्याच्यात, त्यानंतर मराठी इंग्रजी आहे. मराठी इंग्रजीला एकच सांगतो, तुम्हाला फक्त शब्द संग्रह करायचे. व्याकरणाचे कमी प्रश्न येतात. सरळ काय करायचे, शब्द संग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, अनेक शब्दासाठी एक शब्द, अलंकारिक शब्द, अलंकार, रस, त्यानंतर शब्दाची शक्ती, शब्दसिद्धी, या सगळ्या शब्दावर तुम्हाला काम करायचे. आणि त्याच्यासाठी तर तुम्हाला एक ऍडव्हान्स मध्ये एक सांगतो, तुम्ही स्कॉलरशिपचं मराठी व्याकरण थोडंसं न्याहाळून घ्या आणि त्याच्यावर थोडस मित्रांनो त्याचा अभ्यास करत राहा, कंटिन्युटी ठेवा त्याच्यामध्ये. ज्या काही तुमच्या 3 तासामधला 1 तास असतो ना, लँग्वेज साठी सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये 1 तास देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा असा आहे, तर हे झालं मित्रांनो वेळ. आता वेळ म्हटल्यानंतर तुमच्या मागे आहे शाळा, त्यानंतर तुमचा एक छोटा मोठा व्यवसाय असतो, महिला मंडळचा छोटा मोठा घर उद्योग सुद्धा आहेत बऱ्याच लोकांना, त्यानंतर घरातली कामं, लहान मुलांचं मॅनेजमेंट असेल. या सर्व गोष्टीतून तुम्ही साधारणपणे या 90 दिवसासाठी एक स्पेशली वेळ काढा मित्रांनो. स्वतःसाठी जेन्युइन वेळ काढून अभ्यास करणं गरजेचं आहे. हे नियोजनाचा तुम्ही वेळच काढत नसाल तर ही परीक्षा पास होणं अवघड आहे. आता जर विचारात घेतलं, स्पर्धा वाढलेली आहे, 100% स्पर्धा वाढलेली असणार आहे. मार्क सुद्धा तुम्हाला जबरदस्त घेणं अपेक्षित आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचे मार्क हे तुमच्या अभ्यासावर डिपेंड करत आहे. आता राहिला विषय काय, जायचं मार्केटला, सर आम्हाला शिक्षक अभियोग्यतेचं एक पुस्तक द्या, घेतलं पुस्तक आणि तेच वाचलं, असं नका करू. तुमचा विषय कोणता आहे, तुमचा सिलेबस काय आहे याच्यावर फोकस करा. तुमचे कंटेंट कोणते पूर्ण झालेले पाहिजेत याच्यावर फोकस करा. एक मार्गदर्शक पुस्तिका वाचून तुम्हाला हे पॉसिबल होणार नाही. त्याच्यानंतरचा विषय म्हणजे तुम्हाला पुस्तक वापरत असताना विषयानुसार विषय क्लिअर करायचे. बुद्धिमत्ता, अंकगणित, कल, आवड, समायोजन म्हणजेच मानसशास्त्राचा विषय, मराठी, इंग्रजी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काही GS GK या विषयाकडे जर लक्ष जात नसेल तर आपल्याकडे नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. आपण ते हार्ड कॉपीमध्ये, सॉफ्ट कॉपीमध्ये, दोन्ही पद्धतीमध्ये नोट्स देत असतो. तुम्हाला त्या नोट्स हव्या असतील बाबा तर मिळू शकता. तुम्हाला मानसशास्त्राच्या नोट्स हव्या आहेत, मिळतील, आपल्याकडे संपर्क साधू शकता. त्यानंतर तुम्हाला जर हे काय अंकगणित, बुद्धिमत्ता याच्या नोट्स पाहिजे त्या सुद्धा भेटतील सरावासाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपलं GS GK जे की आवडवे आहे पण शॉर्ट मध्ये आपण व्यवस्थितरित्या बनवून ठेवलेलं आहे. अरे कुठल्या तरी देशाची राजधानीच विचार, कुठल्या तरी देशात चलनच विचार, कुठल्या तरी महाराष्ट्रामधले एखादा पुरस्कारच विचार, क्रीडा क्षेत्रामधली एखादी गोष्ट विचार, असं चाललेलं असतं GK GS मध्ये. त्यातलं एक महत्वपूर्ण आणि जे काही तुम्हाला आवश्यक आहे त्याच्या स्पेशली नोट्स सुद्धा आपण तयार केलेले आहेत. आणि जे विद्यार्थी आमचे क्लास लावतात त्यांना नोट्स मध्ये सवलत दिलेली आहे, फ्री मध्ये नोट्स भेटतात, लाईव्ह क्लास बघायला भेटतात, त्यानंतर रेकॉर्ड क्लास सुद्धा बघायला भेटतात ज्या लोकांना वेळ नाही. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत नोट्स देतो आपण, प्रश्नांचा सराव, मागील पेपरचं विश्लेषण वेळोवेळी विद्यार्थ्यांना करून घेतलं जातं. दिवसभरामधला 2, 3, 4 आणि सांगतो आता इथून पुढे 6 तास 8 तास सुद्धा अभ्यास करावा लागेल. आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपल्याला अभ्यासामध्ये उतरायची गरज आहे. आता राहिला विषय शाळा, शेवटचा आता राहिले. आता हा जो शाळेचा टाइम आहे तो परीक्षेचा, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा टाइम आहे. या काळामध्ये तुम्हाला कोणी सोडणार नाही, सुट्टी देणार नाही किंवा आपल्यातून वेळ निघणार नाही.
पण एक महत्वपूर्ण एक सांगतो, शाळेतल्या ज्या वेळेमध्ये आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटतो त्या ठिकाणी तुमच्यासोबत एखादं बुक ठेवा, 2-4 पानं ठेवा, त्यावरील उदाहरणे सोडवा, त्यावरील अभ्यास करा, म्हणी वाक्यप्रचार वाचत राहा, ते कंटिन्युटी ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मागच्या भरती जर विचारात घेतलं, जे लोक 8वी 9वी 10वी या वर्गाला रिझनिंग मॅथ म्हणजे बुद्धिमत्ता पण आहे बरं का, स्कॉलरशिप मधलं, स्कॉलरशिपचे पुस्तकं, त्यानंतर रिझनिंग मॅथ शिकवतात, त्या लोकांना या परीक्षेमध्ये जास्त फायदा झालेला आहे. आपल्याला सरळ सांगितले, 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबसला धरून आपल्याला प्रश्न विचारले जातील. मग त्याच्यामध्ये सुद्धा हार्डनेस आहे IBPS पॅटर्न नुसार विचारात घेतलं तर. आता हा सिलेबस चेंज होईल का? सिलेबस डिक्लेअर करा म्हणून ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतील का? सिलेबस डिक्लेअर आहे. आता स्पर्धा परीक्षेमध्ये असं नाही की बाबा तुम्हाला कंटेंट वाईज सिलेबस, तुम्हाला हेच येणार आहे. अनुक्रमणिका दिली जाते का? नाही. येथे स्पर्धा आहे, इथं बौद्धिक चाचणी चेक केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुमचे विषय पक्के होणं गरजेचं आहे, आणि ते विषय पक्के करण्यासाठी मित्रांनो योग्य मार्गदर्शनाची तेवढीच गरज आहे. ठीक आहे. मी वेळोवेळी तुम्हाला लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारच आहे. मी स्वतः डेलीचे आपले ऍपवर क्लास पण होतात, डेली एक लेक्चर असतं, त्या क्लासमध्ये मी शिकवतो. मी 50 मिनिट शिकवलं तरी 10 मिनिट विद्यार्थ्यांना नियोजन सांगतो की बाबा तुम्हाला या दिवशी हे करणं गरजेचं आहे, या दिवशी ते करणं गरजेचं आहे. मी स्वतः चालक मालक मीच आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे. आणि दुसरा विषय, आणि वेळ जर निघतच नसेल, तुम्हाला वेळ निघत नसेल तरी परीक्षा तुमच्यासाठी अवघड आहे, लक्षात घ्या. आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, सगळ्यात महत्वाचं. निगेटिव्ह लोक काय करतात की अरे यार तू बीएड आहे ना, मग तुला एवढेच मार्क घेतलास तर तू हे होणार पॉसिबल. अरे मित्रांनो, 88 वाला सुद्धा लागले. किती मार्क? 88 मार्क फक्त 200 पैकी. हे सुद्धा, या सुद्धा मॅडम शिक्षक झालेले, माझ्याच क्लासला होत्या, गिरी मॅडम म्हणून होत्या, ते 88 मार्काला झडपीवर शिक्षक झालेले. मग कास्ट आहे, शिक्षण आहे, वय आहे, मार्क पडलेले आहेत, महाटीईटी सारख्या टीईटी परीक्षा पास, म्हणजे असे सुद्धा लोक शिक्षक होतात. बी पॉझिटिव्ह, फक्त तुम्हाला करणं गरजेचं आहे. मी सांगतोय काय, तुमचं टार्गेट 150 ठेवा, यापैकी तुम्हाला 120 पडतील, 110 पडतील, 140 पडतील, 150 सुद्धा क्रॉस होतील. फक्त तुम्हाला टायमिंगचं मॅनेजमेंट, वेळेचं महत्व, आणि वेळेनुसार तुम्हाला व्यवस्थितरित्या येणाऱ्या परीक्षेला क्रॅक करायचं आहे. कारण 200 गुण आहेत, 2 तास सोडवायचे, मार्क मिळवायचे, परीक्षेचं कॉम्पिटिशन आहे, 2.25 लाख लोक बसणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आपण या परीक्षेसाठी किती वेळ काढतो हे मॅटर करते मित्रांनो. आता मी माझं नियोजन सांगण्याचा जे काही प्रयत्न केला, किती लोकांना पटला, आता बरेच विविध प्रकारचे कमेंट येतील, नेमकं पॉझिटिव्ह येतील, काही निगेटिव्ह येतील. अरे गप्प बस रे तू, आम्हाला सांगायची गरज नाही, आमच्या माहिती किती काम आहेत, आम्हाला माहित, असे म्हणणारे सुद्धा लोक आहे. पण असो मित्रांनो, आगामी काळामध्ये शिक्षक भरतीमध्ये जसं आता मागच्या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये 21,000 पदसंख्या जाहीर केली, आता यापुढे 10,000 करतील, 5,000 करतील, 4,000 करतील, 3,000 करतील, पण ही कंटिन्युटी शिक्षक भरती होणारच आहे. तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर स्पर्धेमध्ये स्पर्धकानुसार स्पर्धेमध्ये टिकणं गरजेचं आहे. आता आमच्यासारखे लोक तुम्हाला 8-10 महिन्यापूर्वीपासून सांगत होते की तुम्ही अभ्यासाला लागा, TIT3 एक्झाम होणार आहे फिक्स. नाही, टेट 2 पूर्ण झालं नाही तर TIT3 कधी होणार, असा काही समाजामध्ये व्हायरल झालेला मेसेज आहे. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता राहिलेल्या या 90 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा बारकाईने व्यवस्थितरित्या अभ्यास करणं शक्य नसलं तरी मोजकं आणि महत्वाचं करणं गरजेचं आहे. या 90 दिवसामध्ये तुम्ही एक मार्क जर मिळवत गेलात, एक मार्क, 2 मार्क जर डेलीच्या रोटेशन मध्ये मिळवत गेलात तर तुमचा स्कोर हा डबल होण्यात काहीच अडचण नाही. तुमची बुद्धिमत्ता हे बाबा आता सध्या 80 मार्क घ्यायची, बरोबर. आणि आपण जर ह्या 90 दिवसामध्ये व्यवस्थित प्लॅन केला तर याच्यामध्ये 70 मार्क वाढवायला काय अडचण काय आहे, सांगा ना, अडचण काय. आता राहिला पॅटर्नची अजिबात चिंता करू नका. तुमचे टॉपिक क्लिअर झाले पाहिजेत, बैठक व्यवस्था झाली, नातेसंबंध करा, नातेसंबंध झाले, कोडिंग डिकोडिंग करा, व्हिज्युअल आकृत्या आल्या ते सुद्धा करा, वेन आकृत्या आल्या त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या, आकृत्या मापन आलं ते पण करा, घड्याळ करा, कालमापन करा. त्याच्यानंतर म्हणजे या गोष्टी तुम्हाला कोणी कोडिंग डिकोडिंग, लयबद्धता, या सर्व गोष्टी तुम्हाला ना कोणी सांगितल्याने होणार आहेत, कोणीतरी असं शिकवल्याने होणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. कोणीतरी बाबा हे असं असतं, एवढंही लक्षात आलं
की मग तुम्हाला त्या परीक्षेमध्ये हे असं असतं रे आणि याचं उत्तर हे असं पटकन काढता येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, IBPS अशी परीक्षा आहे, असं सेशन घेते की विद्यार्थ्याला प्रश्न मोठा असू द्या रे, पण तो प्रश्न 30 सेकंदाच्या आत सुटेल असाच असतो, लक्षात घ्या. बस 100%. फक्त त्याच्या आयडियापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे, त्याच्या ट्रिक्स पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता जे काही रिझनिंग मॅथ, मी अजून एक गोष्ट सांगतो, ज्या आता जी भरती झाली 2022-23 ची, त्याच्यामध्ये BSc मॅथ वाले सुद्धा कमी मार्क घेतलेले. आणि जे लोक म्हणजे मराठी मीडियम मध्ये 10वी पासून कसलाच रिझनिंग मॅथचा संबंध नाही, अशा लोकांचा स्कोअर मित्रांनो असा आहे 164, 168, 180 असा स्कोअर आणलाय त्यांनी 200 पैकी. हे सामाजिक शास्त्राचे लोक आहेत. आता माझ्या परवा कमेंट आली होती की सर मी तुमचा विद्यार्थी आहे, 163 मार्क मला पडले. मित्रांनो, सर्व सिलेक्ट लोकांचं मला मार्केटिंग खूप करता आलं असतं, त्यांची कॉन्फरन्स घेतली असते, त्यांची कॉल रेकॉर्डिंग टाकता आलं असतं, पण तसं नाही केलं. विषय काय आहे, विद्यार्थ्यांनी आपल्याला कधी ना कधी सांगितलं की सर तुमच्यामुळे एवढं पॉसिबल झालं, एवढे मार्क मिळवले. आता तुम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट सुद्धा पाहिले असेल, माझे ज्या लोकांना स्टेटस देते ते स्टेटस सुद्धा पाहिले असेल. 163 मार्क आहेत. SS म्हणजे सोशल सायन्स मध्ये झडपीला सिलेक्शन. बस काय पाहिजे अजून मित्रांनो? याच्यामध्ये झडपीला सिलेक्शन व्हायचं असेल, दिवसभरामधला 5-6 तास वेळ काढा, 4 तास वेळ काढा, त्याच्यामध्ये प्रॉपर करणं गरजेचं आहे. तरच आगामी काळामध्ये तुमच्याकडून सगळं पॉसिबल होणार आहे. अदरवाईज तुम्ही फक्त परीक्षा देणार आहात. लक्षात घ्या. आता लगेच लोकांचं चालू जाहिरात कधी येईल. अरे जाहिरात फिक्स केले ना डेट, मे जून महिने परीक्षा होणार. जाहिरात कधी येऊ द्या ना, 10 दिवस आधी येईल, सांगता येत नाही. परीक्षेच्या 10 दिवस आधी आली, 10 दिवसात फॉर्म भरा म्हणले, लगेच परीक्षा रेडी व्हा म्हटली, असं पण होऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये ज्या काही जागा येणार आहेत त्यामध्ये शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं नियोजन तुमच्या वेळेनुसार काटेकोर असणं गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, अभ्यास व्यवस्थित करा. एका पुस्तकातून अभ्यास करत तेच पुस्तक वारंवार वाचत बसू नका. त्यासाठी जे विषय आहेत त्या विषयावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थितरित्या आगामी काळामध्ये या परीक्षेला क्रॅक करण्याच्या दृष्टीने वेळोवेळी तुम्हाला आपल्या गुरु अकॅडमीच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, फ्री असेल पे असेल, दोन्ही पद्धतीचे लेक्चर भेटत जातील. त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी मेंटेन करा, क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व द्या. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये क्वालिटी अभ्यास करून विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये आपलं टार्गेट पूर्ण करा. आणि आपल्या नावापुढे सरते शेवटी सांगतो, TR हा शब्द जोडा. आणि रोज थोडा तरी विचार करा की मी आता सध्या प्रायव्हेट स्कूलमध्ये काम करतो किंवा करते, माझ्या नावापुढे जर TR लागलं, शिक्षक झाले मी गव्हर्नमेंट, तर माझ्यामधले चेंजेस किती असणार आहेत. लोकांनी ध्येय हे रोज पाहिलं पाहिजे, रोज त्याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे. निखिल नावाचा एक मुलगा होता. निखिलला त्याची आई लहानपणापासून साहेब साहेब म्हणायची. काय म्हणायची? निखिलला साहेब साहेब म्हणायची. मग निखिलला साहेबच होण्यासाठी एक मनामध्ये एक विचार आला आणि निखिल CA झाला. अशा गोष्टी तुम्ही भरपूर पुस्तकात वाचल्या असतील किंवा मोटिवेशन लेक्चर मध्ये वाचले असतील. ते तसंच असतं, लक्षात घ्या. आपल्या मनावर सतत तोच घात करत राहिलात तर त्याच्यामधून आपल्याला फळ निष्पत्ती नक्कीच होते आणि शिक्षक भरतीमध्ये चांगले गुण येतात. आता बऱ्याच लोकांची धावपळ उडते, हे घेऊ का ते घेऊ का, इकडले क्लास बघू का तिकडले बघू का, फ्री करू का, आमक करू का. दिवसभरामध्ये फक्त ते मोटिवेट सारखं आहे की जाहिरात आली 4 दिवस करायचं, परत करायचं नाही, असं नका करू. आगामी काळामध्ये तुम्हाला रेग्युलर सातत्य ठेवणं गरजेचं आहे. परीक्षा क्रॅक करायची, त्या परीक्षेला तुम्हाला महत्व द्यायचे, परीक्षेमध्ये मार्काला महत्व आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला मार्क पडतात त्याच्या नावापुढे TR लागल्याशिवाय राहत नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आगामी काळासाठी आणि शिक्षक भरतीसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. काही अडचणी असतील, क्लास लावायचा असेल, अजून काही अडचणी असतील, या संपर्क क्रमांकावर कृपया करून एकाच मेसेजमध्ये तुमच्या काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप करा बिंदासपणे. आणि त्या व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय मिळतो. लगेच मिळायचं नाही, पण थोड्या वेळाने का नाही मिळतो. दररोजचे मेसेज दररोज मी वाचतच असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काही अडचणी किंवा काही समस्या असतील तर नक्की संपर्क साधायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ संपूर्ण बघितला एवढंच मला लक्षात येतं कमेंटवरून तुमच्या. आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरतीला प्रत्येक अडचणीला आपण वेळोवेळी मार्गदर्शन करता येईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.